तिकडे ठाण्याच्या हद्दीतला सगळ्यात जुना म्हणजे 149 वर्ष जुना कळवा खाडीवरचा पूल वाहतुकीकरता बंद करण्यात आलाय। कळव्याचा हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं पत्र इंग्लंडहून 1992 मध्ये आलं होतं। धक्कादायक गोष्ट म्हणजे या पुलाच्या संदर्भातली कोणतीही कागदपत्र ठाणे पालिकेकडे उपलब्ध नाहीयेत। गेली 3 वर्ष हा पूल फक्त दुचाकी वाहनांसाठीच होता, पण सावित्री नदीवरचा पूल कोसळल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून कळव्याचा हा पूल बंद करण्यात आलाय। रायगड जिल्ह्यातल्या सावित्री नदीवरचा पूल कोसळल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक जुन्या मात्र तरीही वापरात असलेल्या अनेक पुलांचा प्रश्न समोर आलाय। मी आता आहे कळवा खाडीच्या किनाऱ्यावर आणि माझ्या पाठीमागे जो दिसतोय तो कळव्याचा जो ब्रिज आहे तो साधारण 149 वर्ष जुना आहे। तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र खरोखरच हा कळव्याचा पूल जो अजूनही काही प्रमाणात वापरात आहे तो आहे 149 वर्ष जुना। 1992 साली इंग्लंडहून पत्र आलं की हा पूल आता जुना झालाय, त्यामुळे तो वापरात ठेवू नये आणि त्याची तातडीनं दुरुस्ती करावी। यानंतर साधारण 2005च्या नंतर हा पूल ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला। मात्र वेळोवेळेला अनेकांनी पत्रव्यवहार करून सुद्धा या पुलाची म्हणावी तशी डागडुजी झालेली नाही आणि त्यामुळेच गेल्या काही काळात या पुलाची अवस्था अतिशय वाईट आहे। मागच्या 3 वर्षांपूर्वी या पुलावरनं मोठी वाहतूक सुद्धा सुरू होती, म्हणजे 4 चाकी वाहनं सुद्धा या पुलावरून जात होती। मात्र गेल्या 3 वर्षांपासून या पुलावरनं फक्त दुचाकी गाड्या आणि रिक्षा यांनाच जायला परवानगी होती। त्यामुळे अशा दुरावस्थेत असलेल्या पुलांच्याकडे महापालिका प्रशासनानं आणि राज्य सरकारनं वेळीच लक्ष देण्याची गरज आहे। कॅमेरामन विनय राजभरसह मिलिंद भागवत, ABP माझा, ठाणे।